श्री प्रदीप उद्धवराव गिरी, राहणार काकडा, तालुका अंजनगाव, जिल्हा अमरावती यांच्याकडे उभारलेलं हे लाकडाचं अत्यंत सुंदर असं अलंकारिक मंदिर, ज्याची उंची साधारण 10 ते 12 फूट आहे, लांबी आणि रुंदी साधारण 8 ते 6 फूट आहे आणि अत्यंत कलाकुसरीने हे मंदिर निर्माण झालेलं आहे. गजानन महाराज, सद्गुरू श्री गजानन महाराजांचं हे मंदिर आहे आणि हे महाराजाच्या मंदिराची स्थापना जी आहे ती 25 वर्ष आधीची आहे. मंदिर होतं छोटंसं आणि ते मंदिर नंतर त्या ठिकाणी घर बांधलं गेलं आणि महाराजांची जी बैठक आहे ती साधारण 30 इंच खाली आहे आणि मग तिथून आपण त्या सगळ्या पायऱ्या अशा देऊन ते मंदिर उभारलेलं आहे. ही सगळी कलाकुसर दिसते आहे. ही रशीद कार्विंग सेंटर नागपूर यांच्याकडनं याची ही निर्मिती आहे. समोर साधारण प्रवेश करू शकेल अशा पायऱ्या आहेत. महाराजांच्या ठिकाणी पूजा करण्यासाठी खाली बसायला छान अशी बैठक आहे. कार्विंगकडे पाहूया. ही छान कार्विंग दिसते आहे. मोर आहे, हत्ती आहे, सुंदर अशी कलाकुसर आहे. मराठमोळी कलाकुसर आहे. कुठेही कामामध्ये कमी नाही आहे. हे जे पिल्लर्स आपल्याला दिसत आहेत त्याची सेक्शन साईज 6 इंच बाय 6 इंच आहे. सुंदर असं कार्विंग आहे. रेलिंग आहे. कोणी आतमध्ये जाताना कोणाला अडथळा होणार नाही, त्रास होणार नाही यासाठी छान रेलिंग केलेलं आहे. महाराजाचा पाठीमागची ही महिरप आहे. ही साधारण आतमधली रचना आहे. साधारण एक 3 महिन्याच्या कालावधीमध्ये अनेक कारागिरांचा यामध्ये हातभार लावून हे मंदिर निर्माण झालेलं आहे. 2 फेब्रुवारी 2024ला नागपूरवरून हे सगळं मटेरियल एका ट्रकमध्ये आलं आहे. 2 फेब्रुवारीला याची जागेवर इन्स्टॉलेशन सुरू झालं आहे. माझ्या सोबतीला जे दिसत आहेत इकडे हरिभाऊ आहे, आशिष आहे, वैभव आहे, योगेश आहे. हे 4 जण आलेले होते. प्रत्येकाने आपलं काम सांभाळलं. हरिभाऊनी कार्पेंट्रीचं काम सांभाळलं, वैभव आशिष पेंटर म्हणून त्यांनी काम केलं आणि योगेश भाऊ सोबतीला होते. असे 4 येऊन एक साधारण 2 दिवसामध्ये याला पूर्ण इन्स्टॉलेशन करणं, त्याच्यामध्ये असलेल्या छोट्या कलाकुसरीला परत एक न्याय देणं आणि त्याला छान असा रंग देणे, वुडन नॅचरल, आणि त्याच्यानंतर त्यावर मेलामेंट पॉलिश करणं. पॉलिश झाल्यामुळे आता त्याच्या जे मेलामेंट केल्यामुळे जे पॉलिश आहे त्याचं लाईफ याचं निश्चित वाढलेलं आहे. 5 ते 6 वर्ष याला कुंकवाचा डाग लागेल, कुठलाही डाग लागेल तर निघून जाईल असं हे सुंदरसं असं मंदिर आहे. प्रदीपराव समोर या. आणि प्रदीपरावनी अत्यंत तन्मयतेने या कामाला लागले आणि त्यांनी बनवलं. सहज याच्यामध्ये प्रवेश करू शकेल असं हे मंदिर आहे. आणि हा साधारण हॉल आहे 400 स्क्वेअर फीटाचा आणि त्याच्यामध्ये हे मंदिर आहे. येणाऱ्या पाहुण्यांना, येणाऱ्या अभ्यागतांना याचं छान दर्शन होत आहे आणि हॉलमध्येच याची ही निर्मिती आहे. जय श्री गजानन.